विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 9.3 एक्झाम्पल नंबर 1 चा स्टडी यामध्ये फाइंड द सरफेस एरियाज अँड व्हॉल्युम्स ऑफ स्फियर ऑफ द फॉलोइंग रेडार 4 सेंटीमीटर रेडियस दिलेली असताना 9 सेंटीमीटर रेडियस दिलेली असताना आणि 3.5 सेंटीमीटर रेडियस दिलेली असताना आपल्याला हे उदाहरण सोडवायचे आहेत. सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम. सरफेस area of sphere is equal to 4 pi r square. बस फॉर्म्युला हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यूज टाकणार. पुटिंग द गिवन व्हॅल्यूज. Putting the given values. Okay. Surface area of sphere. Surface area of sphere is equal to 4. पाई ची व्हॅल्यू दिलेली आहे 3.14. r ची व्हॅल्यू पण दिलेली आहे आपल्याला 4 × 4. सिंपल आहे मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला हा प्रॉडक्ट करायचा आहे. ओके. हे 4 चा क्यूब आहे तो आहे 64 × 3.14. ओके. यांचा मल्टिप्लाय करायचा आहे. एरिया आहे सेंटीमीटर आहे म्हणजे सेंटीमीटर स्क्वेअर. आता तुम्हाला या ठिकाणी याचा एरिया यांचा प्रॉडक्ट करायचा आहे. करा मित्रांनो. तो येणार तुमचा 200.96 तुम्हाला करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर आपल्याला सेकंड कन्सेप्ट व्हॉल्यूम काढायचा आहे. व्हॉल्यूम ऑफ स्फियर. नाव इथे लिहायचं आहे आपल्याला आधी सरफेस एरिया ऑफ स्फियर. ओके. याच्यानंतर व्हॉल्यूम ऑफ स्फियर. व्हॉल्यूम ऑफ sphere is equal to 4/3 pi r cube. ओके. याही ठिकाणी आपल्याला व्हॅल्यूज टाकायच्या आहे. सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. उत्तर मिळेल. फॉर्म्युला आहे. ओके. पुटिंग द गिवन व्हॅल्यूज. 4/3 पाईची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 3.14 × r ची व्हॅल्यू आपल्याला 30 टाकायची आहे. एक्झाम्पल नंबर. आन्सर फॉर फर्स्ट 4 × 4 × 4. ओके. सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. 4 × 3.14 × याचा क्यूब 64/3. ओके. सिम्प्लिफिकेशन करा. तुम्हाला याचंही उत्तर मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला याचं उत्तर काढायचं आहे. ते येणार 267.95 सेंटीमीटरचा क्यूब. ओके. सेंटीमीटर युनिट दिलेला आहे. लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक्झाम्पल नंबर 2 सोडवायचा आहे. आता फाइंड द सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम ऑफ स्फियर ऑफ द फॉलोइंग. रेडियस दिलेली आहे. r is equal to 9 सेंटीमीटर. सरफेस एरिया ऑफ स्फियर 4 pi r square. सरफेस एरिया ऑफ स्फियर is equal to 4 pi r square. पुटिंग द गिवन व्हॅल्यूज. फॉर्म्युला आहे 4 पायची व्हॅल्यू दिलेली आहे 3.14 × r दिलेला आहे 9 त्याचा स्क्वेअर 1 2. ओके. याचं सिम्प्लिफिकेशन म्हणजे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 4 × 3.14 × 81. ओके. करा मित्रांनो. याचा सरफेस एरिया आहे म्हणजे सरफेस एरिया of sphere
स्फिअर इज इक्वल टू, याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे 1017.36 सेंटीमीटर स्क्वेअर येईल. काढायचं आहे तुम्ही, सिम्प्लिफिकेशन मल्टिप्लाय करायचं आहे तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर आपल्याला व्हॉल्यूम पण काढायचं आहे. व्हॉल्यूम ऑफ स्फिअर इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब, या फॉर्म्युल्याचा वापर करायचा आहे. पुटिंग द गिव्हन व्हॅल्यूज. लागलं सर इथं म्हणायचं की हा फॉर्म्युला आहे. ओके ओके, इथंही म्हणायचं हा फॉर्म्युला आहे. ओके, पुटिंग द गिव्हन व्हॅल्यूज 4/3, पायची व्हॅल्यू दिलेली आहे 3.14, आरची व्हॅल्यू 999. सगळं सिम्प्लिफिकेशन करा. 3 1 जा 3, 3 3 जा 9. ओके, तर तुम्हाला सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर उत्तर मिळणार आहे 3052.08. 3052.08 व्हॉल्यूम आहे. युनिट सेंटीमीटर आहे, सेंटीमीटर्स क्यूब. ओके, फायनली इथे लिहायचं व्हॉल्यूम ऑफ स्फिअर इज इक्वल टू दिस. विद्यार्थी मित्रांनो लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम्पल नंबर 3 मध्ये आपल्याला आता थर्ड एक्झाम्पल सोडवायचं आहे. रेडियस दिलेली आहे 3.5 सेंटीमीटर. आपण ॲज इट इज लिहिणार, फॉर्म्युला तोच वापरणार. सरफेस एरिया ऑफ स्फिअर इज इक्वल टू 4 पाय आर स्क्वेअर. 4 पायची व्हॅल्यू दिलेली आहे 3.14, आर दिलेला आहे 3.5 इंटू 3.5. मित्रांनो याचं मल्टिप्लिकेशन करा, उत्तर येणार 153.86 सेंटीमीटर स्क्वेअर एरिया आहे म्हणून. व्हॉल्यूम ऑफ स्फिअर फॉर्म्युला तोच 4/3 पाय आर क्यूब वापरणार. आरची व्हॅल्यू 3.5 सेंटीमीटर टाकणार. 4/3 पायची किंमत 3.14, आरची किंमत 3.5 इंटू 3.5 इंटू 3.5 क्यूब आहे म्हणून 3 टाइम्स. याचं सिम्प्लिफिकेशन केल्यावर उत्तर मिळेल मित्रांनो आपल्याला 179.50 सेंटीमीटर क्यूब व्हॉल्यूम आहे म्हणून लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. थँक्यू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 9.3 एक्झाम्पल नंबर 2 चा स्टडी करणार आहोत. यामध्ये आपल्याला दिलेला आहे इफ द रेडियस ऑफ द सॉलिड हेमिस्फियर इज 5. रेडियस दिलेली आहे आपल्याला 5 सेंटीमीटर. ओके, देन फाइंड द कर्व्ड सरफेस एरिया अँड टोटल सरफेस एरिया. ही फिगर तुम्हाला परमनंटली अशी लक्षात ठेवायची आहे. हा आपला चेंडू आहे आणि चेंडूला अर्धा काप दिलेला आहे आणि अशी फिगर दिसत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कर्व्ड सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर अँड टोटल सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर आपल्याला काढायचा आहे. फिगरला अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की या ठिकाणी हे जे सर्कल आहे त्याचा एरिया पाय आर स्क्वेअर असतो, बरोबर. आणि कर्व्ड सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर आहे तर या ठिकाणी 2 पाय आर स्क्वेअर घ्यायचा. आणि टोटलच्या वेळेस या सूत्राला ॲज इट इज लिहायचं आणि 3 पाय आर स्क्वेअर लिहायचं म्हणजे आपलं उत्तर बरोबर येणार. याला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे परमनंटली की कशा पद्धतीनं लक्षात ठेवायचं. ही फिगर डोळ्यासमोर असली पाहिजे. आणि मग आपल्याला या ठिकाणी गिवन मध्ये दिलेलं आहे की रेडियस इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. फक्त एवढंच आपल्याला गिवन दिलेलं आहे. आणि हे दोन्ही क्वेश्चन विचारलेले आहेत की कर्व्ड सरफेस एरिया किती आहे. कर्व्ड एरिया ऑफ कर्व्ड सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर. ओके, हेमिस्फियर. आणि एरिया ऑफ टोटल सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर. आपल्याला हे दोन्ही फाइंड आउट करायचे आहेत. ओके, आणि मग आपण आपल्या कामाला सुरुवात करूया. या ठिकाणी 1 नंबर सूत्र तुमचं लक्षात आलं असेल. एरिया ऑफ कर्व्ड सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर is equal to 2 pi r square. Okay, this is the formula.
हा फॉर्म्युला आहे आणि या फॉर्म्युल्यामध्ये आपण आता पुटिंग द गिव्हन व्हॅल्यूज, पुटिंग द गिव्हन व्हॅल्यूज, आपल्याला दिलेल्या व्हॅल्यूज आपल्याला टाकायच्या आहेत. चला मग पुन्हा तेच ॲज इट इज. एरिया ऑफ कर्व्ड सरफेस ऑफ हेमिस्फियर इज इक्वल टू 2 ॲज इट इज. पायची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे बघा 3.14 इंटू आर दिलेला आहे 5, त्याचा स्क्वेअर मीन्स 5 मल्टिप्लाय बाय 5 इज इक्वल टू ॲज इट इज 5 5 जा 25, 25 2 जा 50 मल्टिप्लाय बाय 3.14 इज इक्वल टू ॲज इट इज 5 4 जा 20 बाय हँड 2, 5 1 जा 5 and 2 7, 5 3 जा 15. ओके, आणि हा 0 ॲज इट इज. पॉईंट नंतरची RHS ला डिजिट्स मोजायची. 2 आहेत तर मग इथून 2 डिजिट यायचं RHS कडून LHS कडे, म्हणजे पॉईंट आपला इथं येणार. म्हणजेच 157 एरिया आहे, युनिट सेंटीमीटर आहे, म्हणून त्याचा स्क्वेअर. अशा पद्धतीनं आपल्याला ह्या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. एरिया ऑफ कर्व्ड सरफेस ऑफ हेमिस्फियर. ओके, याच पद्धतीनं आता आपल्याला टोटल सरफेस एरिया काढायचा आहे. अगदी एक्झाम्पल आपण असंच सोडवणार. एरिया ऑफ टोटल सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर is equal to 3 pi r square. ओके, 2 pi r square 3 pi r square. फॉर्म्युला लिहायचं इथं, या ठिकाणी हा फॉर्म्युला आहे आणि फॉर्म्युल्यामध्ये आपण काय करतो, पुटिंग द गिव्हन व्हॅल्यूज, पुटिंग द गिव्हन व्हॅल्यूज. या इक्वेशनची LHS ॲज इट इज लिहिणार. RHS मध्ये 3 इंटू पायची व्हॅल्यू दिलेली आहे 3.14 इंटू आर आहे 5 इंटू 5. ओके, सिम्प्लिफिकेशन करणार. 5 5 जा 25, 25 3 जा 75 इंटू 3.14 ॲज इट इज. तर याचा मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. जे ॲन्सर येणार ते ॲन्सर येणार आणि त्याच्या युनिटला आपण सेंटीमीटरचा स्क्वेअर करणार. ओके, तर याचा आन्सर रफ वर्क आपण या ठिकाणी करूया. दिस इज द रफ वर्क. काय आहे रफ वर्क मध्ये 3.14 इंटू 75, 5 मल्टिप्लाय बाय 4 20, 5 मल्टिप्लाय बाय 1 5 and 2 7, 5 3 जा 15. ओके, 7 मल्टिप्लाय बाय 4 28. ओके, 7 and 2 9, 7 3 जा 7 मल्टिप्लाय बाय 3 21. यांची ॲडिशन करणार 0 15 15 3 and 2. पॉईंटच्या RHS ला 2 डिजिट आहेत, 2 डिजिट या इकडं, म्हणजेच 235.50 इज नथिंग बट 5. ओके, 5 पण आपण लिहू शकतो. फायनली आपण एरिया ऑफ टोटल सरफेस ऑफ हेमिस्फियर is equal to this. This is the final answer. Write down or screenshot. विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 9.3 एक्झाम्पल नंबर 3 चा स्टडी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये करायचा आहे. यामध्ये इफ द सरफेस एरिया ऑफ अ स्फियर दिलेला आहे आपल्याला. सरफेस एरिया ऑफ अ स्फियर, एरिया ऑफ sphere is equal to 2826 centimeter square.
Then find the volume of sphere. Volume of sphere आपल्याला ह्या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. ओके, आधी आपण वी हॅव गिवन कडून जाऊया. वी हॅव एरिया, surface area of sphere. स्फियर ची फिगरच काढतो. ओके, surface area of sphere is equal to 4 pi r square. This is the formula. Okay, then now putting the given values, putting the given values. याची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. हे बघा, ही 2826 इज इक्वल टू 4. पायची पण व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे बघा, 3.14. r स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे. ओके, r आपल्याला रेडियस आपल्याला दिलेली नाही. रेडियस आपल्याला ह्या ठिकाणी काढायची आहे. मग आपण काय करूया, या ठिकाणी या दोन्ही टर्म्स आधी मी असं करतो. 26 इज इक्वल टू 4 इंटू पॉइंट नंतर 2 डिजिट्स आहेत म्हणून मी 2 0 घेतो आणि त्याच्यावर 1 इंटू r स्क्वेअर. आता या पूर्ण याला मी ट्रान्सफर करतो LHS ला. ओके, न्यूमरेटरचा नंबर डिनॉमिनेटरला जाईल, रेसिप्रोकल होईल थोडक्यात. 2826 ओके इंटू 100 डिवाइडेड बाय 4 इंटू 314 इज इक्वल टू r स्क्वेअर. r आपल्याला रेडियस आपल्याला काढायची आहे. चला या ठिकाणी आपण 2 ची टेस्ट लावूया. 2 1 2 बघा, 2 1 2, 2 5 10, 2 7 14, 2 1 2, 2 4 8, 2 1 2, 2 3 6. ओके, पुन्हा या ठिकाणी निरीक्षण करा की आपल्याला इथं 2 ची टेस्ट लागते. 2 2 4, 2 5 10 आणि हा 0 इथं. ओके, पुन्हा 2 ची टेस्ट. 2 1 2, 2 2 4, 2 5 10. ओके, आता बघा उरलेला व्यवस्थित लिहा. 1413 मल्टिप्लाय बाय 25 अपॉन 157 इज इक्वल टू r स्क्वेअर. मी इकडे लिहितो. या ठिकाणी 9 चा मल्टिपल असण्याची शक्यता आहे. बघा, 157 मल्टिप्लाय बाय 9 63. हा 3 हाला म्हणून ह्या ठिकाणी 3 होता म्हणून मी असं केलेलं आहे. हा ओके, शक्यता पाहू आपण. 9 मल्टिप्लाय बाय 5 45 50 51. ओके, 9 आणि 5 14. ओके, 14 13 आला. म्हणजे या ठिकाणी बरोबर हा 9 टाइम्स आहे. 9 टाइम्स आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी असं मिळालं की r स्क्वेअर इज इक्वल टू ओके 9 इंटू 25. ओके, नाउ टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, तेव्हा आपल्याला r ची व्हॅल्यू मिळेल. r इज इक्वल टू 9 चा स्क्वेअर रूट 3, 25 चा स्क्वेअर रूट 5, दॅट इज 15 सेंटीमीटर. ओके, म्हणजे r ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी 15 सेंटीमीटर घेणार.
परंतु आपल्याला आर विचारलेला नाही, तर आपल्याला व्हॉल्यूम विचारलेला आहे. मग व्हॉल्यूमचं पण फॉर्म्युला आहे आपल्याकडे 4/3 पाय आर क्यूब. नाउ वी कॅन फाइंड व्हॉल्यूम ऑफ स्फियर is equal to 4/3 pi r cube. This is the formula. फॉर्म्युला मध्ये आपण काय करतो, पुटिंग द गिव्हन व्हॅल्यूज. आपल्याला ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या आपण सबस्टिट्यूट करणार. इज इक्वल टू 4/3 ॲज इट इज. पाय ची व्हॅल्यू 3.14 आपल्याला दिलेली आहे. आर ची व्हॅल्यू आपण काढली आता 15, तो 3 टाइम्स आहे. 15 इंटू 15 इंटू 15 क्यूब आहे म्हणून 3 टाइम्स. 3 1 जा 3, 3 5 जा 15. ओके. इज इक्वल टू 4 इंटू 314. पॉइंट नंतर 2 डिजिट आहेत. 2 0 1 इंटू 5 इंटू 15 इंटू 15. ओके. पुन्हा 5 ची टेस्ट. 5 3 जा 15, 5 2 जा 10, हा 0 इथं. पुन्हा 5 ची टेस्ट. 5 3 जा 15, 5 4 जा 20, हा 4 गेट कॅन्सल. म्हणजे आपल्याकडे उरलेला आहे आता 314 मल्टिप्लाय बाय, ओके, 3 3 जा 9, 9 मल्टिप्लाय बाय 5, 45. यांचा मल्टिप्लाय करा, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. बघा आपण रफ वर्क या ठिकाणी करूया. ओके. पण ते तुम्ही करायचं आहे, त्याचं उत्तर येईल 14,130 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके. व्हॉल्यूम आहे म्हणून त्याचा क्यूब येणार. ओके. तर तुम्हाला अशा पद्धतीनं व्हॉल्यूम ऑफ स्फियर काढता येईल. चला सोडवायचं आहे तुम्ही. सिम्प्लिफिकेशन पण तुम्हाला करायचं आहे. थँक्यू. विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 9.3 एक्झाम्पल नंबर 4 चा स्टडी आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार. फाइंड द सरफेस एरिया ऑफ स्फियर. सरफेस एरिया ऑफ स्फियर आपल्याला काढायचा आहे. व्हॉल्यूम इज गिव्हन हियर आणि पायची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. गिव्हन आधी लिहूया आपण. व्हॉल्यूम ऑफ स्फियर is equal to 38,808 centimeter cube. Okay. Now we have, आपल्याला फॉर्म्युला पण माहिती आहे. ओके. व्हॉल्यूम ऑफ स्फियर is equal to 4/3 pi r cube. Okay. Then now putting the given, this is the formula. Okay. Formula. Putting the given values. दिलेल्या व्हॅल्यूज आपण या ठिकाणी पुट करणार. व्हॉल्यूम ऑफ स्फियर, व्हॉल्यूम ऑफ स्फियर is equal to, this is the sphere. Okay. 4/3 पाय ची व्हॅल्यू 22/7, आर ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळून जाईल. व्हॉल्यूम ऑफ स्फियर आपल्याला दिलेला आहे म्हणजे आपण या ठिकाणी पुट करणार ती व्हॅल्यू. ओके. म्हणजे आपल्याला आर क्यूब मिळून जाईल. ही दिलेली आहे आपल्याला 38,808.